आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी महत्त्वाची बातमी। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी तपासाला वेग आलाय। 6 महिन्यात अंतिम आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। 169 पानांच्या आरोपपत्रात काही नवीन खुलासे करण्यात आलेत। पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अंतिम आरोपपत्रात अपघाताचा संपूर्ण तपशील, हॉटेल आणि इतर ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज, तसंच कारमध्ये उपस्थित असलेले चालक, कारमध्ये उपस्थित असलेले अन्य 2 अल्पवयीन तसंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या सगळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे। तर 6 महिन्यात अंतिम आरोपपत्र दाखल झालंय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय महत्त्वाची ही अपडेट आपण बघतोय। एकीकडे अधिवेशनामध्ये याचा उल्लेख जो आहे तो लक्षवेधीमध्ये एकीकडे गृहमंत्र्यांनी केला आणि आता आरोपपत्र समोर येत आहे। त्याचा भाग असल्यामुळे या आरोपपत्रामध्ये काय काय गोष्टी तपासात उघड झाल्या ते फार महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये चाचणीसाठी जो नमुना गोळा केला होता अल्पवयीन मुलाचा, तो नमुना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या मुलाचा तो नव्हता, त्याच्या आईचा तो होता। तर तो जो मुलाचा रक्त नमुना होता तो जी डस्टबिन होती जैविक कचऱ्याची तिथे फेकला होता, हे या तपासात लक्षात आलं। अपघातानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या दरम्यान ह्या मुलाचे रक्त नमुने बदलले गेले, ही जी चर्चा होती तीही सिद्ध झाली। पोलिसांना असं आढळून आलं की शिवानी अग्रवाल यांचेच ते रक्त नमुने चाचणी होते। अल्पवयीन आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह येण्याची हमी घेण्यासाठी जो व्यवहार झाला होता तो व्यवहार आपण केला, पैसे स्वीकारले, असं एका डॉक्टरानं या तपासादरम्यान कबूल केलेलं आहे। अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी जो आर्थिक व्यवहार झाला तोही तपासला गेला। याशिवाय मग हॉटेलमधले सीसीटीव्ही फुटेजेस, कारमध्ये उपस्थित असलेला चालक, या सगळ्यांचे जबाब झालेले आहेत। 19 मेला ही घटना घडली आणि आज जवळपास 6 महिन्यामध्ये 169 पानाचं हे आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे। यातल्या अल्पवयीन मुलाला जामीन झालाय आणि ज्यांना जामीन झालेला नाहीये असेही त्याचे आजोबा आणि कुटुंबातले इतर सदस्य यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे। नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।